पण एक काळ असा आला होता तुझ्या ह्याच्यामध्ये, मला तू मागे बोलल्यासारखं आठवतेस, हो की आता आपण हे सोडू आणि दुसऱ्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये जाऊ, किंबहुना पुन्हा एकदा ऍक्टिंगमध्ये, अभिनयाच्या क्षेत्रात जाऊ. परंतु खरंय एका घटनेने पुन्हा एकदा तुला तुझ्या खेचलं. ह्याच रेडिओ जॉकी ह्या प्रोफेशनकडे खेचलं. कुठली घटना होती ती? तर झालं असं की मी इथे जो शो करत होते तेव्हा चांगलाच सुरू होता तो. 2-3 शोज केले राधा ह्या स्टेशनवर मी. आणि मग त्यानंतर ठरवलं की नाही यार, मी खूप जास्त ती ग्रीन रूम, तो थिएटरवर जाण्याच्या पूर्वीचा पोटात येणारा गोळा, तो आजूबाजूचा सुगंध, ती घंटा, हे सगळं मी खूप मिस करते. तर मला जायचंय आणि थिएटर करायचंय. म्हणून मी एके दिवशी ठरवलं की मला आता रेडिओ नाही करायचा. आणि मला तेवढा काही आनंद मिळत नाही असा विचार मी केला आणि मी सांगितलं आणि मी डिक्लेअर केलं की आता हा माझा शेवटचा दिवस असणार आहे आणि ह्या दिवशी मी तुम्हाला शेवटची भेटणार आहे, तर असं तसं आणि सांगितलं मी. आणि त्या दिवशी स्वप्नील मला एक लिस्नर भेटायला आली. अनेक लिस्नर्स आले, त्यातली ही लिस्नर माझ्या का लक्षात राहिली, कारण ती कॅन्सर पेशंट होती. आणि तिने मला सांगितलं की तिचा एक मुलगा आणि सून दोघंही वर्किंग. सून दुपारनंतर बाहेर पडायची, मुलगा सकाळी बाहेर पडायचा. आणि मग तो जो माझा वेळ होता त्या वेळेत ती एकटी असायची आणि त्या वेळेत ती मला ऐकायची. तर ती मला म्हणाली की मेरे पास सिर्फ एक ही महीना रह गया बेटा, अरे वा. अगर 1 महीना तुम रुक जाती ना तो मैं शायद और सुकून से मरती या जी लेती तब तक. सो मला ते वाक्य इतकं लागलं मनाला आणि मला असं वाटलं बापरे, आपण एखाद्याच्या आयुष्यात किती जास्त महत्वाचे आहोत. करेक्ट. आणि आपलं बोलणं हे किती लोकांच्या मनावर परिणाम करू शकतं, किती लोक आपल्याला मनावर घेऊ शकतात ह्या गोष्टींसाठी. सो आणि मला असं वाटलं की मी चूक तर नाही केली ना सोडून. दॅट मेड मी क्राय लिटरली. पण मी सोडलं कारण मी सांगितलं होतं अर्थात. आणि मग मी 3 महिने कम्प्लिटली थिएटर केलं. बर. मग मी झोकून सुदर्शनच्या इथे जाऊन नाटकाची प्रॅक्टिस, ती तालीम, ते स्पर्धा, त्यात जिंकणं, हे सगळं छान सुरू असताना परत आयुष्यात आला एक ट्विस्ट. आणि हा ट्विस्ट होता रेड FM चा एक कॉल. बर. खरं तर मी ज्या दिवशी सोडलं त्या दिवशी मला अनेक रेडिओ स्टेशनवरनं कॉल झाले की तू आम्हाला जॉईन करतेस का. तर मला असं वाटलं की बरं, म्हणजे आपली ओळख आहे. कारण एका छोट्या शहरातून येऊन तुम्ही जेव्हा एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करता तेव्हा बरोबर. त्याच्या मागे पण एक स्ट्रगल असतो. लोकांना आज खूप साऱ्या सेलिब्रिटीजचा सक्सेस दिसतं, पण बरोबर. त्याच्या मागे त्यांच्या किती फेलियर्स होते हे दिसत नाहीत. नक्कीच. त्यामुळे मला खूप सारे फेलियर्स मनात जाणवले होते कुठेतरी की अरे हे आपण करू शकूत का नाहीत. ह्या इन्सिक्युरिटीज म्हणा किंवा ही घालमेल किंवा हे प्रश्न सतत मनात यायचे, पण त्याचं उत्तर कुठेतरी अर्धवट मिळालं होतं मला. सो मग त्यांनी मला सांगितलं रेड FMनी की तुला एक रात्रीचा शो करायचा आहे, 9 ते 12 लाईव्ह शो असणार. आणि तो त्यावेळेसचा एकमेव लाईव्ह शो होता जो रात्री होणार होता, 9 ते 12. आणि त्यावेळेस 2011ची गोष्ट मी सांगते तुला. तेव्हा रेडिओ स्टेशनमध्ये वीकेंड्स ऑफ नसायचे. तर म्हटलं यार, हा जर का शो मी केला तर हा मंडे टू फ्रायडेचा शो आणि वीकेंड ऑफ. म्हटलं वीकेंड ऑफ आहे यार, आणि परत वेळ कमी, कारण संध्याकाळी 7ला जायचं बरोबर. आणि 12 वाजेपर्यंत शो करून 12:30ला घरी यायचं. म्हटलं बेस्ट आहे, करूयात आपण हे, दिवसभर थिएटर करूयात. म्हणून मी ते स्टेशन जॉईन केलं आणि तिथे माझा शो लॉन्च झाला. रेड FM कॉल सेंटर, इस रूट की सभी लाईने मस्त है. क्या बात आहे. आणि मग तिथून जे काही अनुभव घेतले मी, त्याने माझं आयुष्य बदललं.